नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी इतिहासातील पहिला धडा इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या धड्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्यायातील पहिला प्रश्न. तर आपला प्रश्न पहिला काय आहे? दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला आहे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेयर यांस म्हणता येईल. उत्तर आहे व्हॉल्टेयर. दुसरा आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको यांनी लिहिला. उत्तर आहे मायकेल फुको. बाय पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. तर आपली चुकीची जोडी आहेत कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड. डिस्कोर्स ऑन द मेथड ही आपली चुकीची जोडी आहे. बाकी सगळ्या बरोबर जोड्या आहेत. पुढचा आहे प्रश्न 2 टिपा लिहा. द्वंद्ववाद. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर उत्तर आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल या जर्मन तत्वज्ञाने ऐतिहासिक वास्तवाच्या तर्कशुद्ध मांडणीसाठी द्वंद्ववादाविचार पद्धती मांडली आहे. हेगेलच्या मतानुसार कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्याकरता तिची दोन विरोधी प्रकारात वर्गवारी करावी लागते. बाकीचे उत्तर आपण इथे बघून लिहू शकता. 2 आहे ॲनल्स प्रणाली. उत्तर आहे राजकीय अभ्यासाबरोबर स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीतच ॲनल्स प्रणाली असे म्हणतात. बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकतो. प्रश्न 3 आहे पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. त्यातील एक आहे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. उत्तर आहे 1. इतिहास लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सिमॉन द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. 2. स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. 3. इतिहास लेखन क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकता. दुसरा आहे फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. उत्तर आहे 1. मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती सुचवली, चुकीची ठरवली. 2. त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकता. 4 आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. म्हणजे युरोपातील महत्वाचे विचारवंत कोण कोण होते ते आपल्याला लिहायचे आहे. पहिला आहे रेने देकार. दुसरा आहे व्हॉल्टेयर. तिसरा आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. आणि चौथा आहे लिओपार्ड वॉन रानके. 5 आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा. त्यातील एक आहे कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. उत्तर आहे 19व्या शतकाच्या उत्तरार्ध जर्मनीच्या कार्ल मार्क्स यांनी वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. 2. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकता. पुढचं आहे त्याच्यामध्ये आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? उत्तर आहे आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये. पहिला आहे या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते. 2 आहे हे प्रश्न भूतकालीन मानवी समाज घटकांनी विविध कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. त्या कृतीचा संबंध दैवी घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडलेला असतो. बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकता. 3 आहे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे 1. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. 2 आहे इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होतो, म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सिमॉन द बोवा यांनी मांडली. 3. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार
स्वीकारला गेला. 4 आहे स्त्रियांचे समाजात नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. बाकीचे उत्तर आपण इथे बघून लिहून घेऊ. 4 आहे लिओपॉल्ड वॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर लिओपॉल्ड वॉन रांके यांनी इतिहास लेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मतांतून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते बाकीचे आन्सर आपण इथे बघून लिहू शकता. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 10वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.